रुक्मिणी महोत्सव म्हणजे मिनी सरस हे आमच्या महिला भगिनींनी स्वतः निर्माण केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी त्यांच्या हक्काची बाजारपेठ मिळावी, आमच्या महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ मिळावं, ताकद मिळावी म्हणून ज्या उमेदची स्थापना झाली, निर्मिती झाली, त्या उमेदच्या माध्यमातून आपल्या महिला सक्षमीकरणाचं काम अख्ख्या देशामध्ये मजबूतीने चालू आहे. आणि त्याचाच हा भाग म्हणून आमच्या महिला भगिनींनी निर्माण केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तूंना स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस हा वर्षातून एकदा जिल्ह्याच्या ठिकाणी हा महोत्सव होतो. आणि या महोत्सवाच्या निमित्तानं अख्ख्या जिल्ह्यातनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यात लाडक्या बहिणी, या सगळ्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. या जिल्ह्यातल्या फक्त 70 बचत गटाला किती स्टॉल आहेत? 60-70 स्टॉल आहेत. माझ्या माहिती पण 100-125 स्टॉल एका ह्याच्यामध्ये असले पाहिजेत. बघा आपण अजून काय करता येते. तो 100-125 बचत गटांना स्वतःचा उत्पादित केलेला माल 5 दिवस इथं ठेवता येईल, 4 दिवस इथं ठेवता येईल. बाकीच्या दिवशी कुठं जायचं? बाकीच्या दिवशी तो माल कुठं विकायचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणून पाठीमागच्या वर्षीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आणि पंचायत राजचा मंत्री होण्याचा भाग्य लाभलं. आणि आता तुमचं उमेद आहे, ते उमेद माझ्या मंत्रालयाच्या अंतर येतं. त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला, हा सरस जो होतो तो वर्षात एकदा आणि 5च दिवस होतो. इथं आला तरी त्या सोयीसुविधा मिळत नाही. पण आता आम्ही नवीन निर्णय घेतला आहे, आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ जिल्ह्याच्या ठिकाणी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही उमेद मॉलची संकल्पना आणली. ही संकल्पना फक्त आणली नाही, आता सोलापूर जिल्ह्याचा उमेद मॉल मंजूर झालाय. त्याचं भूमिपूजन आपण लवकरच करतोय. आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या आत सोलापूर जिल्ह्याचा स्वतःचा, आमच्या बहिणींचा स्वतःचा मॉल, स्वतःचा हक्काचा मॉल 20 कोटी रुपये खर्च करून, जो 12ही महिने आमच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ देणारा स्वतःचा हक्काचा मॉल आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधतोय. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल. आणि वर्षातनं एकदा जो हा प्रकल्प काम करतो तो रोज तुमच्या हक्काची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल होतोय आणि चालू वर्षामध्ये पुन्हा 10 जिल्ह्यामध्ये होतोय. म्हणजे 23 जिल्ह्यामध्ये आता आम्ही यावर्षी मॉलचं काम चालू करतोय. तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना स्वतःची बाजारपेठ मिळेल. त्याच्या पुढं शिवसाहेब आमच्या सगळ्या बहिणींचं म्हणणं आहे, आता आमचे 60 बचत गट आहेत, आमचे 50 बचत गट आहेत. पण या बचत गटांना आम्हाला गावामध्ये एखादी बैठक घ्यायची म्हटलं, गावामध्ये आम्हाला बसायचं म्हटलं तर आम्हाला स्वतःचं हक्काचं ऑफिस नाही. ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीमध्ये चावी मागितली की मिळत नाही. आमचा स्वतःचा एखादा मोठा सभा मंडपात येतात, अगदीच कुठंतरी बैठक घ्यायला लागते. आमच्या महिला भगिनींना स्वतःचा हक्काचं गावात ऑफिस असलं पाहिजे. म्हणून एक नवीन प्रकल्प आता मी हातामध्ये घेतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानं, की आता आम्ही गावातल्या प्रत्येक बचत गटासाठी आम्ही स्वतःचं हक्काचं ऑफिस गावामध्ये बांधण्याचा निर्णय घेतोय.
आणि आमच्या बहिणीला स्वतःचं हक्काचं ऑफिस आता राहील की ज्या ठिकाणी आमच्या भगिनी एकत्र येतील, स्वतःच्या व्यवसायाबद्दल चर्चा करतील, बचत गटातला समन्वय होईल आणि त्यातून आपल्याला काम करता येईल. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर अंतर्गत ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेले हे अभियान आज जिल्ह्यात परिवर्तनाची नवी दिशा निर्माण करत आहे. सोलापूर जिल्ह्यात उमेद अंतर्गत एकूण 25,735 महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली असून त्यामधून सुमारे 2,52,130 महिलांचे संघटन घडविण्यात आले आहे. तसेच 1,349 ग्रामसंघ आणि 69 प्रभाग संघाची स्थापना करून महिलांची सामूहिक नेतृत्वाची भक्कम रचना उभी करण्यात आली आहे. या संघटनात्मक बलामुळे महिलांना सामाजिक आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभागाची संधी मिळाली आहे. आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनेही अभियानाने प्रभावी कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत 23,018 पात्र समूहांना सुमारे 34 कोटी रुपयांचा फिरती निधी वितरित करण्यात आले असून 14,734 समूहांना 88 कोटी रुपये CIF देण्यात आलेले आहे. मागील 5 वर्षात बँक कर्ज वाटपात उद्दिष्टापेक्षा जास्त बँक कर्ज वाटप करण्यात आले असून ह्या वर्षी 279 कोटी उद्दिष्ट असताना आतापर्यंत जवळपास 340 कोटीच्या बँक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.